आई, आज मी तुझ्यावर कविता लिहायला बसले आणि अचानक हात थरथरले. कारण तुझ्याबद्दल लिहिणं म्हणजे समुद्राला ओंजळीत मावण्यासारखं आहे. तुझं प्रेम शब्दात मावेल इतकं छोटं नाही आणि माझं मन ते पूर्ण सांगेल इतकं मोठं नाही. लहानपणी वाटायचं आई म्हणजे फक्त आई असते, स्वयंपाक करणारी, वेळेवर उठणारी, शाळेची बॅग भरून देणारी, आजारी पडल्यावर कपाळावर हात ठेवणारी. पण मोठी झाले आणि समजलं, आई होणं म्हणजे स्वतःला रोज थोडं थोडं संपवत दुसऱ्यांसाठी जगत राहणं. आई, तुझ्या आयुष्यात तुझं असं काय होतं ग? तुझं नावसुद्धा बाबांच्या नावामागे हरवलं. तुझी स्वप्न आमच्या गरजेमध्ये विरघळली. तुझी हौस घरखर्चाच्या वहीत कुठेतरी अडकून पडली. आणि तू मात्र प्रत्येक दिवशी हसत राहिलीस, जणू दुःखाशी तुझी काही ओळख नव्हतीच. आज मी स्त्री म्हणून जगताना तुझं आयुष्य नव्यानं समजायला लागली आहे. घरात सगळ्यांना जेवण वाढणारी आई स्वतःचं जेवण थंड झाल्यावर खाते. सगळ्यांच्या झोपेची काळजी करणारी आई स्वतः मात्र रात्रभर विचारात जागी असते. घरातला प्रत्येक जण थकला की विश्रांती घेतो, पण आईला थकण्याची परवानगीच नसते बहुतेक. तुझ्या हातावरच्या भाजलेल्या खुणा आजही तशाच आहेत, पण तू कधी तक्रार केली नाहीस. पाय दुखत असतानाही तू उभी राहून पोळ्या करत राहिलीस. डोळ्यात पाणी असतानाही आमच्यासमोर हसत राहिलीस. आई, तू स्त्री होतीस की जादू? मला आठवते, एकदा मी खूप रागात तुला बोलले होते. तुला काहीच कळत नाही आणि तू मात्र शांत झाली होतीस. त्या रात्री तू स्वयंपाकघरात एकटी रडत होतीस हे मला नंतर कळालं. आई, त्या दिवसाची अपराधी भावना आजही माझ्या छातीत काट्यासारखी रुतते. कारण आज समजतंय, जिला सगळं कळत होतं ती फक्त आई होती, म्हणून शांत उभी राहिली. आई, तू मला चालायला शिकवलंस, पण स्वतःचे पाय मात्र नेहमी संसारासाठी झिजवत राहिलीस. तू मला उंच भरारी घ्यायला शिकवलंस, पण तुझे पंख जबाबदाऱ्यांनी आधीच कापले होते. तरीही माझ्या प्रत्येक यशावर तुझे डोळे अभिमानाने चमकायचे. जगाने मला टाळ्या दिल्या की सर्वात जास्त आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसायचा. जणू माझं यश म्हणजे तुझं अपूर्ण स्वप्न पूर्ण होत होतं. आई, तू कधी स्वतःसाठी जगलीस का ग? तुलाही आवडत असतील ना पावसात भिजणं, मोकळं हसणं, आरशासमोर तासनतास तयार होणं. तुलाही कधीतरी कोणीतरी फक्त तुझ्यासाठीच चहा बनवावा असं तुला वाटलं असेल ना? पण तू इच्छा मारायला शिकलीस, कारण तुला आई व्हायचं होतं. तुझं प्रेम किती विचित्र आहे माहिती आहे? मी चुकीची असतानाही तू माझ्या बाजूनं उभी राहतेस. संपूर्ण जगाने पाठ फिरवली तरी तू म्हणतेस माझी मुलगी वाईट असू शकत नाही. आई, हे आंधळं प्रेम नसतं, ही तर देवाची शक्ती असते. कधी कधी रात्री उशिरा मी तुला पाहत बसते. तू शांत झोपलेली असते, पण तुझ्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत असतो. आणि मला अचानक जाणवतं, आपण मोठं होण्यात इतके व्यस्त झालो होतो की आई म्हातारी होत चालली आहे हे लक्षातच आलं नाही. तुझे केस पांढरे होत गेले आणि आपण म्हणालो वय वाढतंय, पण खरं तर त्या प्रत्येक पांढऱ्या केशामागे आपली काळजी होती. तुझ्या डोळ्याखालील काळी वर्तुळं झोपेअभावी नव्हती, ती आपल्या भविष्याच्या चिंतेची सावली होती. आई, तू जेव्हा आजारी पडतेस ना तेव्हा घराला घरपण राहत नाही. भिंती तशाच असतात, माणसं तीच असतात, पण घर मात्र रिकामं वाटतं. कारण घर विटाने नाही बनत, आईच्या अस्तित्वानं बनतं. आज मी स्त्री आहे, आयुष्याचा संघर्ष पाहते, लोकांचे स्वार्थ पाहते, नात्यांमधील पोकळकी अनुभवते आणि प्रत्येक वेळी तुझी आठवण येते. कारण तू इतकं सगळं सहन करूनही प्रेम करायचं थांबवलं नाहीस. आई, तुझ्या मांडीवर डोकं ठेवलं की आजही मी लहान होते. तुझा हात केसात फिरला की सगळी भीती विरघळते. तू म्हणतेस काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आणि खरंच त्या एका वाक्यात जगण्याची ताकद मिळते. देवळात जाऊन हात जोडताना मी आता देवाकडे काही मागत नाही.
कारण देव जर कुठं असेल तर तो रोज माझ्यासाठी स्वयंपाकघरात उभा असतो. रात्री उशिरापर्यंत माझी वाट पाहत असतो. मी उशिरा घरी आले की दारात काळजीने उभा असतो. आणि त्या देवाचं नाव आहे आई. आई, जर कधीतरी मी तुझ्यासारखी झाली ना, तर मला समजेल त्याग किती खोल असते. कारण आज मी फक्त तुझी मुलगी आहे, पण उद्या कदाचित मीही कोणाची आई बनेन. आणि त्या दिवशी माझ्या डोळ्यातून वाहणारं प्रेम पाहून मला पुन्हा तू आठवशील. जर पुढचा जन्म असेल तर मला पुन्हा तुझ्याच घरी पाठव. पुन्हा तुझ्याच कुशीत झोपायचं आहे, तुझ्याच हाताची भाकरी खायची आहे, तुझ्याशी हट्ट करायचा आहे, पुन्हा तुझ्या पदराला धरून जगायचं आहे. कारण स्वर्ग कुठं आहे माहिती नाही, पण आईच्या मिठीत मी तो रोज अनुभवला आहे. आई, तू फक्त माझी आई नाहीस, तू माझा श्वास आहेस, माझं धैर्य आहेस, माझ्या आयुष्याची शांत प्रार्थना आहेस. आणि खरं सांगू, मी रोज देवाला फक्त एकच गोष्ट सांगते, माझ्या आईला कधी दुःख देऊ नकोस. कविता आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कथा मंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन कथेसह, नवीन कवितेसह. तोपर्यंत नमस्कार.